अक्षरशः मुंबईमध्ये जे गटार आहेत त्याच्यापेक्षा बेकार हालत आमच्या गावात आहे आणि कोणालाच पत्ता नाही की नेमकं काय चाललंय याच्यामध्ये. बघा गावातले जेवढे बल्ब आहेत मला आता कळालं की कुठे गेले होते तर इथं पडले ते पूर्ण बल्ब याच्यामध्ये आहेत आणि आम्ही ग्रामसेवकाला प्रश्न विचारतो बल्ब कुठे गेले अक्षरशः बल्ब इथं आहेत. आणि दुसरी गोष्ट गावामध्ये पाण्याची समस्या होती, फिल्टर पाणी नाही, त्याचंही आम्हाला सोल्युशन आता सापडलं की पूर्ण बाटल्या इथं पडलेत पाण्याची, फिल्टर पाणी. आणि जी दारूबंदी होती, दारू म्हणजे कोणाला कळत नव्हतं की दारू नेमकं काय आहे, दारूच्या बाटल्या दिसत होत्या, ते सर्व बाटल्या इथे दिसतात बघा तुम्हाला. याच्यामध्ये दारू आहे आणि किराणा सामान तुम्हाला जे लागलं ते घेऊन जाऊ शकता. मुख्यमंत्री साहेबांना डायरेक्ट आव्हान आहे याच्यामध्ये की आमच्या गावची बघा अशी व्यवस्था आहे, म्हणजे किती दिवसापासून पूर्ण ब्लॉक झालेला आहे, याच्यामध्ये पाणीच जात नाही. आणि जर खरंच कोणाला आता ती आपले बापू पाटील म्हणले होते, शहाजी बापू पाटील आमदार, काय झाडी काय डोंगर, हे डोंगर इथं बघा तुम्ही येऊन काय आहे नेमकं त्या झाडीमध्ये तुम्ही जा. समजा आसामला जायची गरज नाही, आमच्या गावाला या तुम्ही. म्हणजे अजून थोडा वेळ थांबला ना तुम्हाला दिसते वर आलेले इकडे चालले तिकडे पाणी समय बघा याच्यात सर्प मित्राची सुद्धा आपल्या बाचेगावला गरज आहे. म्हणजे ग्रामपंचायतून एक सर्प मित्र सुद्धा पाहिजे, म्हणजे एवढे सर्प सुद्धा इथे याच्यामध्ये आहेत. म्हणजे अशी परिस्थिती आपल्या गावची झाली, हे मला खरंच लाज वाटायली का हे बघून, नाही का. म्हणजे गावामध्ये 35 लाख आता पडून आहेत. जर आपण 1 लाख जरी पोरांना दिलो, म्हणजे गावाची पत्त्या खेळत बसलेत पोरं, त्या पोरांना 1 लाख जरी दिलो आपण तरी पूर्ण झाडून सगळं साफ करून टाकतील बरं का. आणि ते करायची आपल्या ताकद आहे, आपण करू शकतो. ग्रामसेवकाची फक्त एक सही आणि आपण म्हणजे त्याचा बाप द्यावा लागते सही, कारण आपला पैसा आहे, देवाच लागणार ना त्यांना. त्याच्यामुळं ही तुम्ही बघा याच्यामध्ये बाकी तुमचा मुद्दा